जाऊयात थेट आता भरत गोगोले बोलतायत तिथे. यांना पदोपदी नेमणूक करण्यात यावी अशा पद्धतीचं उपसभापतींना पत्र देण्यात आल्याची माहिती मिळते. काय सांगता? माहिती खरी आहे. मी स्वतः जाऊन नीलम गोरेताईंना काल पत्र दिलं विलंब घेऊन, आणि कारण वरच्या सभागृहामध्ये ही सुरुवात झालेली आहे. आता हा आमचा मेंबर जो आहे बजोरिया, त्यांना ते पद दिल्यामुळे पुढच्या आता काही घडामोडी असतील त्यानंतर पाहूया, परंतु काल आम्ही स्वतः जाऊन ते पत्र दिलेलं आहे. परंतु आता ठाकरे गटाकडून देखील एक पत्र देण्यात आलेलं आहे. विलास फडणवीस यांना प्रमुखपदी उपनेतेपदी सचिन अहिर यांची नेमणूक करावी अशी आता माहिती समोर येते. असं होत नाही. त्याचं कारण की जर शिवसेना पक्ष ही जर मान्यता आम्हाला मिळालेली आहे, तर मग तो व्हीप असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या आमच्या चालतील, आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे. त्यांनी जर दिलेलं असेल त्यावरती मग वरती विचार केला जाईल. पहिल्यापासूनच त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं की आमचा एक गट आहे, आमच्या गटाला मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळेच हे पत्र देण्यात येत असल्याची आता माहिती समोर येते. पूर्वी त्याला मान्यता मिळाली असेल, परंतु आता जे चिन्ह आणि नाव हे आम्हाला मिळालेलं आहे, म्हणून करता आम्ही ते केलेलं आहे. ज्यावेळेला दोन्ही गटाला वेगवेगळी नावाने होती, आता ज्या एका चिन्हावरती जर आम्ही सर्व निवडून आलेलो असेल आणि एका पक्षाच्या नावाखाली, तर ते चिन्ह पण आणि नाव पण हे जर आम्हाला मिळालं असेल, तर मग कोण त्याच्यावरती व्हीप बजावणार आणि कोणाचं चालणार हे आपल्यालाही कल्पना आहे. आपण कोर्टामध्ये 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे, कारवाई करणार नाही, मात्र विधान परिषदेच्या बाबतीत नेमका कसा निर्णय आहे आणि जर तिथं व्हीप कारवाई आम्ही करणार नाही आहे, सांगितलं आहे ते बरोबर आहे, आणि आम्ही त्याच अनुषंगाने चाललेलो आहोत. आम्ही कारवाई म्हणून काही केलेलं नाही आहे, परंतु नियमाप्रमाणे जे पूर्ण अधिवेशन काळामध्ये हजर राहावं आणि अधिवेशन संपेपर्यंत थांबावं, हे नियमाप्रमाणे आम्ही फॉर्मॅलिटीज म्हणून दिलेली आहे. सर, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. काय तुमची नेमकी प्रतिक्रिया, की निकाल कोणाच्या बाजूने? काय नाही, तर सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे. आपल्याला कल्पना आहे सुप्रीम कोर्टाने पण काही बाबीमध्ये त्या लोकांना सांगितलं की बाबा काही ज्या गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोग आहे त्यांच्यामार्फतच त्या होतील, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आहे. आणि मग जर अशा गोष्टी अशा घडामोडी आहेत, तर आम्हाला वाटतं आहे की निर्णय जो काय राहिलेला आहे तो आमच्या बाजूने होईल अशी आम्हाला खात्री आहे. असा मोहित कंबोजने पण सांगितलं की ज्यावेळेस बंडखोरी झालेली होती, जे आमदार शिंदेसोबत गेलेले होते मुख्यमंत्री, त्यावेळेस भास्कर जाधवांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केलेला. या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे? तथ्य आहे, तथ्य नाही म्हणता येणार नाही आहे, परंतु आता मोहन कंबोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे काय वेगळी माहिती असू शकते, परंतु त्यावेळेला भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री साहेबांचं संभाषण चालू असायचं कधी नाही कधीतरी, ते आम्हालाही माहिती होतं. परंतु आत्ता काय झालेलं आहे कल्पना नाही आहे. त्यांना जर वाटलं पटलं तर बघू, आम्ही त्याचा विचार करू. भास्कर जाधवांना तुमच्या गटात येण्यास तुमचा विरोध होता का तुमच्या काही आमदारांना? नाही नाही नाही, असा काही विरोध नव्हता. उलट आमची संख्याबळ वाढवायचं होतं, तर आम्ही विरोध कशाला करू? कोण सांगत असेल तर ते चुकीचं आहे. विरोध काय नव्हतं. खरं तर एसटी आणि अंगणवाडी सेविकांचं देखील आंदोलन आहे. एसटीचा ज्यावेळेला मुद्दा होता त्यावेळेला तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये खरं तर सत्ताधारी होता, आता देखील तुम्ही सत्ताधारी आहात. नेमकी कशा प्रकारे हा तिढा सोडवला जाऊ शकतो? आज पुन्हा एकदा आंदोलनावरती बसले आहेत. हा आमच्या विचाराधीन आहोत. ज्या आमच्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका ज्या खरोखर की त्यांचं मानधन कमी आहे आणि त्यांना ते वाढवून मिळावं या मताशी आम्ही सहमत आहोत, आणि त्या विचाराधीन आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यातून तोडगा निश्चित काढला जाईल. विधानसभा आणि विधान परिषदमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही सगळे बदल करत आहे, प्रदूत बदलत आहे, चिप्पी बदलत आहे, त्याचप्रमाणे आता लोकसभा आणि राज्यसभेमध्येही सगळे खासदारांची बदली होणार आहेत का? कारण अनेक जे आहेत ते ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्यांच्याकडे सर्व सभागृहाची पद आहेत. ते आता हळूहळू सुरू झालेलं आहे. कारण मेन नाव येणं आणि चिन्ह येणं हे महत्त्वाचं होतं, ते झालेलं आहे, आणि त्याच्यामुळेच आता हे बऱ्यापैकी बदल होत चाललेले आहेत, आणि मग वरच्या पण म्हणजे संसदेमध्ये पण ते बदल
अपेक्षित आहेत ते होतील. गोयल साहब हिंदी में बता दीजिए, जिस तरीके से कल चर्चा हुई थी और आज भी इस बात की बात हुई कि चीफ व्हिप और बाकी जो कई महत्वपूर्ण पद हैं वो दोनों ही गुटों ने दावा किया और आपने अब अपर हाउस में भी दावा किया है कि आपका चीफ व्हिप होना चाहिए, नाम भी दिया है विप्लव जी का, तो क्या है पूरा मामला? मामला वैसा कुछ नहीं, अगर शिवसेना के नाम पे ऊपर और उनके निशाने के ऊपर जाकर चुन के आए हैं तो वो हिसाब से हम लोगों ने किया है और वो चालू रहेगा. सर आपने सुप्रीम कोर्ट में कहा था कि कोई भी व्हिप लागू नहीं किया जाएगा, लेकिन कल व्हिप लागू किया और कार्रवाई करने का नहीं, व्हिप लागू नहीं होने का मतलब नहीं, कार्रवाई नहीं करने का. हम लोग कार्रवाई कुछ करते नहीं, हम खाली व्हिप नॉर्मल जो व्हिप है वो दिया है, जब तुम लोग सब हाजिर रहने का ये बात है. सर जून में ऊपर विपल बजोरिया उसका सर दिया. जून महीने में भास्कर जाधव जो फिलहाल अभी उद्धव गुट के साथ में है वो भी आप लोगों के साथ आने को तैयार थे, लेकिन किसी कारणों से वो नहीं आ पाया, ऐसा 2 अलग अलग लोगों ने दावा किया है, इस पे क्या सच्चाई है? वो कुछ पता नहीं, उसके दिल में आना है तो हमारा दरवाज़ा खुला है, अगर जो आते तो उनको हम लोग समाविष्ट करके ले लेंगे. जून में उनके आने की तैयारी थी, जून में वो आने वाले थे, बात हुई थी उनकी. जून में तो ये हुआ सब मामला, तो जून में क्या है, अगले जून में आता है तो देखता है, लेकिन पहले जून में तो हम लोग सब गए ना 20 जून में, तो वो टाइम तो हमारे साथ नहीं आया. देखते कोशिश तो चालू है, अभी वो जो 15 बचे हैं उसमें से ही कई आने का चांसेस लग रहा है और वो हम लोग देखेंगे. बैठक है देखील मिलिंद नार्वेकर कुठेतरी संपर्कात आल्याची चर्चा होती काल देखील. तसं काय नाही आहे. मिलिंद नार्वेकर अनावधाने काल ते तिथे बसले सभागृहामध्ये. त्यांची तीव्र इच्छा पहिल्यापासून आहे की मी आमदार होऊन या सभागृहामध्ये जावं यावं, परंतु ते उद्धव साहेब असेपर्यंत काय होऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतंय. जर काय त्याने विचार झाला तर आम्ही बघू पुढे. बोल.